भारतीताई, या कालच्या क्लायंटचा काहीच रिप्लाय नाहीये. त्यांचे 3 इन्स्टॉलमेंट्स बाकी आहेत. तुम्ही एकदा त्यांना ऑफिशियल मेल पाठवाल का? हो पाठवते. नको, बिझी असेल ती. तिला डिस्टर्ब नको करायला. मेसेज करतो. मी तुला खूप मिस करतोय. आज न भेटता ऑफिसला गेलीस. मिस करतोय मी तुला. मिस यू सो मच. मनू. मानसी मॅडम, रोज सकाळी ऑफिसला जाताना तुला भेटणं, तुझ्याशी गप्पा मारत जायची सवय झाली आहे मला. मेसेज वाचतीये पण रिप्लाय का नाही करत आहे? हा बोल अनी. अगं म्हणून काय करतेस तू? आज सकाळी ऑफिसला जाताना मला भेटली नाहीस. माझ्या मेसेजेसला रिप्लाय नाही करतेस. कॉल नाही उचलतेस. मी तुला खूप मिस करतोय. हो मला कळतंय अनी, पण ओ मानसी मॅडम, मी तुम्हाला एका क्लायंटचे डिटेल्स मेल केलेत. ते जरा चेक करून सांगा ना की त्यांना किती लोन अप्रूव्ह होईल म्हणून. हा हो मी बघते. हा हा बोल. काय पाठवतेस? अरे काही नाही, तू बोल ना. ए मनू, मी तुला खूप मिस करतोय आणि मला काही कळत नाही. काम कर तुझं. तू तुझं काम अजून केलं नाहीयेस मानसी. आपल्याकडे किती सोनं तारण आहे याच्या डिटेल्स मी मागितल्या होत्या, अजून नाही दिलेस. हो मी काढून ठेवलंय ते, लगेच मेल करते. लवकर दे प्लीज. हो हा बोल अनी. राहू दे, राहू दे. मला कळतंय की तू खूप बिझी आहेस. सगळे ऑफिस मधले मानसीच करतायत. ते काही शांतपणे तुला माझ्याशी बोलू देणार नाहीयेत. आपण संध्याकाळी भेटून बोलूयात. बरं ठीक आहे, चालेल. बाय बाय. सगळ्यांनी इकडे बघा. समर सरांना माहिती होतं की तुम्ही आज ऑफिसमध्ये लवकर आलेले आहात, त्यामुळे टिफिन कोणीच आणलेला नसणार, म्हणून समर सरांनी ही एक पार्टी दिलेली आहे. खरंच आपले बॉस ग्रेट आहेत. कसं कळतं त्यांना हे एवढं सगळं? अहो सकाळी तर माझ्या स्वप्नात आला होता पिझ्झा. वाटलं नव्हतं खरंच खायला मिळेल. हो, माझ्या तर राशीत आले होते लिहून 2-2 पिझ्झा खाणार म्हणून. 2? हा पण आहे ना. हो नाही हो. मॅडम तुमचं तर डाएट चालू होतं ना? चालतं का कधीतरी? खूप छान. भोपे सर, समर सरांना थँक्यू सांगा. नक्की. जिथून कुठून पैसे मिळण्यासारखे आहे त्या सगळ्यांचा हिशोब केल्यास फार काही समाधानकारक रक्कम हातात पडत नाहीये. अहो म्हणूनच मी म्हणते, तो समर सरांनी चेक दिलाय ना, तो आपण. निर्मला, त्या चेकचा विषय परत काढायचा नाही. हे माझ्या तत्वात अजिबात बसत नाही. माझ्या मुलीचं लग्न मी अतिशय व्यवस्थित करू शकतो, माझ्या हिमतीवर करू शकतो. बाबा तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही मनूच्या लग्नाची फारच घाई करताय? आपण मनोहरला ओळखतही नाही, त्याच्या घरच्यांना भेटलो नाही आणि तुम्ही लग्नाची तयारी सुरू केली. अगं समर सरांनी स्थळ आणलंय, त्यांनी चौकशी केलीच असणार ना. चौकशी न करता कसं काय सांगतील आपल्याला? काही काय. हो पण बाबा तरी आपण चौकशी नको का करायला? इथे अनेक वर्ष एकत्र राहून सुद्धा माणसं कळत नाहीत. अचानक वेगळाच चेहरा समोर येतो आणि आपण 2 दिवसांच्या भेटीवरती मनूचं अख्खं आयुष्य त्याच्या हाती द्यायला चाललोय. मला मेघाचं म्हणणं पटतंय. आपण त्याच्या घरच्यांना भेटूया, बघूया सगळं आणि मग ठरवूया ना काय ते. असं म्हणतेस? दे माझा मोबाईल दे बरं.
बाबा, तुम्ही त्या मनोहरच्या घरच्यांची चौकशी केली होती ना? का हो? काय झालं? मनोहर काय चुकीचं वागलाय का? काय माहितीये का, म्हणजे आमचं म्हणणं असं होतं, घरातल्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं झालं की आपण त्याच्या घरी मोठा भाऊ मोठी वहिनी जे आहे आपण त्यांना भेटूया ना. म्हणजे आता मनूने आणि मनोहरने एकमेकांना पसंत तर केलेलंच आहे, तर आपण असं करूया की त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी बोलून पुढच्या गोष्टी ठरवूया असं ठरलंय, म्हणून म्हणत होतो. हा, नाही बरोबर आहे तुमचं. यू आर ऍब्सोल्युटली राईट बाबा. मुलीचं लग्न हा एक मोठा आयुष्यभराचा निर्णय आहे ना. करेक्ट आहे. तुम्ही त्यांच्या घरच्यांना भेटा आणि मग तुमचा निर्णय घ्या. हो चालेल चालेल. खरं तर मी चौकशी केली आहे, सगळं चांगलं आहे, पण तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही चौकशी करा, त्यांना भेटा आणि मग तुमचा निर्णय घ्या. ओके? अहो नाही 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 नाही, तुमच्यावरती विश्वास आहे आमचा, असं कसं म्हणताय? हे बघा समर सर, तुम्ही जर म्हणत असाल ना तर आम्ही नाही भेटणार त्यांना, नंतर कधीतरी भेटू, आमचं काही म्हणणं नाहीये. हो नाही बाबा, तुम्ही अगदी योग्य करताय. तुम्ही भेटा त्यांना. मी एक काम करतो, मी मनोहरला आत्ताच फोन करतो आणि त्याला विचारून घेतो केव्हा भेटता येईल. हा चालेल. बाकी आईची तब्येत बरी आहे? आता बरी आहे, बरी आहे आता. बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे मनूचं लग्न ही आपल्यावरची फार मोठी जबाबदारी आहे, पण नका काळजी करू. अहो मी आहे ना तुमच्या बरोबर. हो. आईला पण सांगा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तब्येतीची काळजी घ्या. औषधं वगैरे घेते ना वेळेत? नसेल घेत ना तर तिला सांगा. ती बरी होत नाही तोपर्यंत मी येऊन राहीन म्हणाव तिकडे. नाही नाही, नक्की नक्की, तुमचा निरोप देतो तिला मी. हा देतो. मनूचं लग्न होण्याआधी ठणठणीत बरं व्हायचंय म्हणावं. काळजी घ्या आईची. आणि मी मनोहरशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो केव्हा भेटता येईल. हो. बाबा काय म्हणाले? जाऊन भेटा म्हणाले. काहीच हरकत नाही, भेटूया. मोरे, तुमचा डेटा झाला का काढून? माझं सगळं काम संपलंय. मला द्या ना पाठवून जरा. हा. मोरे सर, तुमचे डोळे का असे झालेत? सकाळी तर मोठे होते. हे डेटा बघून बघून बारीक झालं. हो परब, अहो कामाचं काय ते बघा, नाही तर आजची रात्र ऑफिस मध्येच काढावी लागेल. भूपेश सर, सकाळपासून न कंटाळता सगळी कामं पूर्ण केली हो. आता ही वेळ ना माझी घरी जायची ट्रेन मधून, आणि ट्रेन मध्ये मी झोपतो. मला जाऊ द्या ना घरी. हा, तुम्हाला कायमचं घरी जायचंय का? नाही नाही नाही, मी करतो काम. काय तुमचं काय? सर डोळे खूप दुखतायत. एवढ्या वेळ पीसी कडे बघायची सवय नाहीये ना. मग कोणाकडे बघायची सवय आहे? ऑफिस नंतर सांगते. हा बोल अनी. बोल काय, कधी बसून खाली थांबलोय, आता ये लवकर. हो रे, आज खूप काम आहे, उशीर होईल मला. तू नको थांबू. हे म्हणू, अगं मी 2 दिवस तुला बघितलं नाहीये, भेटलो नाहीये, खूप मिस करतोय. किती वेळ लागेल तुला अजून? काहीच सांगता येत नाही रे. मी एक काम करते, लवकर काम संपवायचा प्रयत्न करते. भेटू आपण खाली.
बसा. हो. My name is Anthony Gonzalez. मैं दुनिया में अकेला हूँ, दिल भी है खाली. नाही काय आहे, बाहेर सगळ्यांची बऱ्यापैकी कामं आटपलेली आहेत आणि ऑफिस सुटायची सुद्धा वेळ होऊन गेलेली आहे, तेव्हा सगळ्यांना आता सोडलं पाहिजे ना. भोपे काय शाळा आहे का रे? घंटा वाजली, शाळा सुटली, त्यांचे पालक थांबलेत बाहेर गेटच्या. मुलं बाहेर आली नाहीत तर त्यांना टेन्शन येणार आहे. नाही ऍक्च्युली बाकीच्यांचं काय माहिती नाही, पण मानसी मॅडमना कोणीतरी खाली न्यायला आलंय, त्यांना उशीर होत असेल ना. तुला फार काळजी आहे मिस मानसींची? त्यांची काळजी करायला मी आहे. बर काय कोण आहे खालती? ते काय माहिती नाही. काय अर्धवट काम करत रे भोप्या. चल, कोणाला केव्हा सोडायचं मी बघतो. बसा 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 प्लीज बसा. आज दिवसभर तुम्ही काम करताय तरी काय फ्रेशनेस आहे चेहऱ्यावर. हा काय एनर्जी आहे, वा मस्त. भोपे मला आता सांगत होते तुम्हाला आता घरी जायचंय. कोणाकोणाला घरी जायचंय? भोपे इकडे कोणालाच काही दिसत नाही घरी जायची. हे परब नाही सर, मला नाही जायचंय. गुड. मग तुम्ही थांबा, बाकी सगळे घरी जा. जाऊ द्या ना घरी, खूप काम केलं आज. अरे परब, मजा केली. मला माहितीये तुम्ही दिवसभर काम करताय, खूप दमला असणार आणि आता उशीर पण झालेला आहे. जा जा घरी जा, सगळ्यांनी घरी जा. आणि सगळा लेडीज स्टाफ, मला माहितीये खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे मी स्वतः तुम्हाला माझ्या गाडीतूनच घरी सोडणार आहे. काय शेवटी या कंपनीचे माझे एम्प्लॉईज आहात तुम्ही. माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे तुम्हा सगळ्यांची. टाइमवर आहे. काय झालं, जाल ना घरी का सोडू तुम्हाला पण? नाही सर, मी जाईल सर. मग जा. मोरे, अरे मोरे थांब रे. अरे थांब, शेअर रिक्षाचे पैसे देतो रे मी. अरे थांब मोरे. मिस मानसी, या सगळ्यांना घेऊन या खालती. शिर्के, लॉक करून. मिस मानसी, चला सर सोडतायत. मिस मानसी, काय शोधताय का कोणाला? नाही. लेडीज प्लीज बसा. या मिस नीलम. ना प्लीज. मिस नीलम, भारती ताई बसा.
या बसा. तुमचं झालं असेल तर निघायचं का आता? नीट बसून झालं असेल तर निघायचं का आता? हो. सर, माझं घर इथेच आहे, आलंय. बाय मनू. गुड नाईट. बाय. थँक्यू समर सर. बाय बाय. सर, इथे डाव्या साईडला घ्या. थँक्यू. सर, मानसीला सोडून मग मला सोडलं असतं तरी चाललं असतं. नाही, मानसी मॅडमचं घर अजून लांब आहे ना, तुमचं ऑन द वेच होतं. ओके देन. गुड नाईट. गुड नाईट.